नमस्कार, कसे आहात सगळे? चला सोमवार खिचडी करायला चाललंय. बघू शकता इथं शाबू भिजलेला आहे, छोटाच आहे म्हणजे छोटा शाबू रात्री भिजत टाकलेला. त्यासाठी घेतलेला आहे मिरची आणि बटाटा. मिरची मला जास्त वाटते, कमीच घेते. आता वेपर्स तळायचे, ते वेपर्स पण काढलेत, तेल ठेवले तर गरम करा. किती गरम झाले तर काय माहिती. हां हां, मी घरी केलेले आहेत. केवढे होतात बघू. असं कमी गॅसवरच तळायचं, तेल गरम झाल्यानंतर. कसलं मोठे आहे ते आकारात येतं. हां, आता तळून घ्यायचं. ह्याच्यात त्या तव्यात खिचडी करायची. गॅस एकदम मंद आहे आणि तेल गरम झालेलं आहे. मंद म्हणजे कमी आहे. जास्त टाकत बसायचं नाही तळायला. असं एवढं तळायचं म्हणजे ते आहे त्या आकार. जास्त टाकले की नाही वाकडे तिकडे होतात. असं हे असं सरळ मोठे मोठे. किती चार केवढेशे तळ्याने किती झाले, म्हणजे किती मोठं होते बघा. तर आता घेते तळून मस्त सगळं. म्हणजे आता जो खिचडी करणार आहे. काही थोडंसं राहिलं असलं तर ते पण तळलं, नाही तर दातात अडकून दाताचं. अजून थोडे तळते, जास्त कसे बंद करू. हा, चला आता गॅस बंद करते. असे मस्त तळलेत. घेते अजून जरा दोन. किती झालेत छान, घरी केलेले आहेत आता उन्हाळ्यात. आणि आता खिचडी करायची. आता ह्याच्यामध्येच कूट टाकायचं. असं गॅसवर फोड दिल्यानंतर नाही टाकत बसायचं, ह्याच्यातच टाकायचं कूट आणि मीठ जास्त वेळ. आणि हे मिक्स करून घ्यायचं छान. आता मी चमच्यानं होणार नाही कारण खातात एका फोन आहे. असं करून घ्यायचं मस्त. काय होतं, मीठ आणि ते इथं सगळ्याला लागतंय, सगळ्या खिचडीला. अशी कशी बघू शकता कशी सुटसुटीत झाली. तर चला मस्तपैकी करून घेते आता खिचडी. तळून झाले, अजून थोडंसं तळते आहे तर लगेच खिचडी करून घेते. खूप घाई, 12 वाजले तरी करते मी स्वयंपाक. इकडं वा, बेसन केलेलं आहे. आता ह्याच्या वड्या पाडणार आहे बेसनच्या, अशा करून मस्त. आणि असंच झाकून ठेवायचं, खायला छान वाटतं. छान निघतात. चला असं बघू शकता, मस्त बेसनची वडी केली. झालाय सगळं स्वयंपाक झालाय. खिचडी करायचं मस्त. आज असं आहे खिचडीचा म्हणजे चाललंय खिचडी. उपास आहे आणि उपास नाही त्याच्यासाठी पण दोडक्याची आमटी केली, भात, चपाती आणि बेसनवर खायला मला भाकरी पण केली मस्तपैकी. ही बेसनच्या वड्या कसं आहे मस्त ना. इकडे बेसनची वडी आणि इकडे
खिचडी. आता खिचडी करून घेते. चला, कुणाकुणाच उपवास आहे या खिचडी खायला.